नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण होणार। मूळ वेतनामध्ये होणार घसघशीत वाढ। काल गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता। येत्या काही दिवसांनी आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची ठरणार आहे असे भासत आहे, कारण की दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। सदर नोकरदार मंडळीचा किमान मूळ पगार हा तब्बल 8,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू आहे। वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू होता। यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आहे। 2014 साली 7वा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि 2016 मध्ये हा सध्याचा 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता। 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे। यानुसार 1 जानेवारी 2026 ला नवीन 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे। आतापर्यंत प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाले असल्याने नवीन 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा देखील सुरू आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8वा वेतन आयोगाबाबत घोषणा होणार अशी आशा प्रत्येकाला होती, मात्र तशी काही घडले नाही। परंतु आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 8वा वेतन आयोगाबाबतची फाईल तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। 8वा वेतन आयोगाची फाईल जवळपास अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिवाळीच्या आधी 8वा वेतन आयोगाबाबत हालचाली पाहायला मिळू शकतात असे बोलले जात आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारामध्ये आता 8,000ची वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजे किमान मूळ पगार हा 18,000 रुपयावरून थेट 26,000 रुपयावरती जाणार आहे, अशी ही मोठी ब्रेकिंग न्यूज प्रारंभच्या वतीने आपल्यास देण्यात येत आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।